फॅमिली, कशा आहात? बरे आहात ना? चला तर आज मी तुम्हाला सांबर बनवून दाखवत आहे. तर त्याला लागणारे साहित्य: ह्या शेवग्याच्या 2 कांदे चिरून घेतले, 2 टमाटे चिरून घेतले, 1 मुळा, अर्ध गाजर चिरून घेतले आणि थोडंसं फ्लावर, अर्धी मोठी वाटी तुरीची डाळ, 1 छोटी वाटी मसूर डाळ आणि दुधी भोपळा आणि वांग हे मी पाण्यात टाकले, चिरून टाकले आणि थोडं मीठ टाकले कारण ते कडू नाही लागावं म्हणून. डाळ ही ना दोन्ही डाळ होत्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि थोडीशी चिंच ही भिजत घातली आहे सांबारसाठी. प्रथम आपण ही भिजवलेली डाळ म्हणजे स्वच्छ धुवून घेतलेली डाळ ही टाकून घेऊया. त्या कुकरमध्ये टाकून घेऊया. ते कुकरमध्ये टाकून घेतले आणि त्याच्यात 2.5 ग्लास पाणी टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया आणि कुकर आता आपण बंद करून द्या. कुकरला आपण 4 शिट्ट्या देऊया. 4 शिट्ट्या झाल्या की आपला म्हणजे ते सांबारचं साहित्य तयार होईल. 3 लाल मिरच्या, थोडेसे धणे घेतले म्हणजे अर्धा टीस्पून आणि अर्धा टीस्पून जिरे घेतले, थोडीशी अर्धा टीस्पून मेथी दाणे घेतले आणि आजचीचं सांबार पावडर घेतले. तर आपण कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. आता आपण कुकर उघडून बघूया आपण ते साहित्य सगळं शिजले की नाही. अशा प्रकारे आपलं सगळं साहित्य शिजले. बघा किती छान शिजले. आणि आपला हा मसाला सुद्धा वाटून झाले. आता आपण हे चिंच जे भिजत घातलं होतं ना हे याच्यामध्ये आपण हे आजचीचा सांबार मसाला तुम्ही वापरून बघा. सांबारला खूप चव येते छान. आता हे चिंचेच्या पाण्यात आपण हा मसाला टाकून घेऊया. हा व्यवस्थित असा आपण तो हलवून घेऊया. आणि हा मसाला आपण याच्यात टाकून घेऊ. आपण गॅसवर आता पातेलं ठेवूया आणि गॅस पेटून ठेवूया. आता पातेलं गरम करायला ठेवले. त्याच्यात आपण 4 पळ्या तेल टाकून घेऊया. आपलं तेल गरम झाले त्याच्यात आपण राई टाकून सोडून घेऊया. थोडीशी राई घेऊया ती सोडूया. राई चांगल्या प्रकारे तडतडू द्या. नंतर त्याच्यात आपण कढीपत्ता सोडूया. नंतर आपण जो वाटलेला मसाला आहे तो आपण सोडून घेऊ. मसाला चांगल्या प्रकारे झाला परतला गेला की आपण हे साहित्य त्याच्यात टाकून कुकर चवीनुसार मीठ थोडं सोड. अशा प्रकारे आपलं सांबार आता शिजायला टाकलं. त्याला एक उकळी येऊ द्या म्हणजे आपलं सांबार तयार होईल. सांबारला आता उकळी फुटली. आपण गॅस बंद करूया.
अशा प्रकारे आपलं सांबर तयार झालं आहे. तर तुम्ही हे सांबर करून बघा आणि खाऊन बघा. आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.